गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे आहात तुम्ही सगळे? अगदी मजेत असणार. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्ही काय काय गोष्टी केल्या या सगळ्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे आणि यामध्ये आपण खूप काही गोष्टी शिकलो नाही. तर आपण आपल्या घरी वेळ घालवला आणि या लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना पण आपल्या या सुंदर अशा निसर्गाला परत एकदा रिचार्ज होण्याची संधी मिळाली. ती कशी असेल बरं? तर ज्या नद्या आहे आपल्या देशामध्ये त्या स्वच्छ झाल्यात की नाही? किंवा हे जी तुम्हाला हिरवीगार झाडं दिसत आहेत है ना, ही हिरवीगार झाडांना परत एकदा नव्याने भरून येण्याची संधी मिळाली या लॉकडाऊनच्या निमित्ताने. किंवा मुंबई दिल्लीसारख्या ज्या काही मेट्रो सिटीज असतील ना त्यामध्ये पोल्युशन कमी झालं आहे. आता तुम्ही मला म्हणत असाल की टीचर या सगळ्या गोष्टी का बरं सांगत आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्या आजच्या लेसनशी खूप जवळचा संबंध आहे. कारण आपल्या लेसनचंच नाव का आहे? द इंटर रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग थिंग्स. आणि लिव्हिंग थिंग्स काय? हे बघा, हिरवंगार सुंदर असं झाड दिसते तुम्हाला. पावसाळा सुरू झाला आहे आणि अगदी मजेशीर वातावरण आहे. तुमच्या आजूबाजूला सगळी झाडं अशी हिरवीगार झाली आहेत. ही हिरवीगार पानं तुम्हाला दिसत आहेत, ही हिरवीगार झाली आहेत. ही तुम्हाला ह्या स्टेम्स किंवा ही खोडं दिसत आहेत. यांचा रंगसुद्धा अगदी जो वाळून होता उन्हाळ्यात तो सुद्धा बदललेला आहे. तुम्हाला बालकवींच्या 4 ओळी सांगू का? तुम्हाला आठवतात? बालकवींची एक सुंदर कविता आहे. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येई सरसर शिरवे. क्षणात येई सरसर शिरवे. क्षणात कोवळे ऊन पडे. बघा, आता तर पावसाळी वातावरण आहे. सूर्य तर नाही आहे, ऊन नाही आहे, पण वातावरण अगदी थंडगार झालं आहे. या सगळ्यांचा कुठेतरी आपल्या लेसनशी संबंध आहे. मुळातच लेसनचं नाव आहे इंटर रिलेशनशिप बिटवीन द लिव्हिंग थिंग्स. सो फर्स्टली आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट इज द इंटर रिलेशनशिप. वेन द 2 or more थिंग्स आर कनेक्टेड टू ईच अदर दॅट टाईम वी नोन ॲज अ इंटर रिलेशनशिप. इट मीन्स दॅट ही सगळी जी पानं फुलं आहेत, ही सगळे जे झाड आहेत किंवा जेवढेही जीव वस्तू सगळे आहे, या सगळ्यांचं कुठेतरी एक दुसऱ्यांशी काय आहे? संबंध आहे. सो डू यू नो व्हॉट आर अवर बेसिक्स नीड्स? सो बेसिकली द वॉटर, फूड, शेल्टर आर अवर बेसिक नीड्स. बघा, हे तुम्हाला प्लांट दिसत आहे. कसं दिसत आहे ना? अगदी हिरवगार. कोणीतरी खूप चांगला संदेश दिला आहे की निसर्गाकडे वळा. पण आपण निसर्गाकडे वळतो का? आपण त्या कृत्रिम वस्तूंमध्ये अडकून बसलो आहे. ते व्हिडिओ गेम्स असो, ते मोबाईल्सचे गेम असो किंवा ते टी व्ही असो. या सगळ्यातही कुठेतरी चांगल्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे ह्या वनस्पती आणि प्लांट्स. सो देअर इज अ लॉट्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अराउंड अस. जसं की हे एक सुंदर असं हिरवगार झाड दिसत आहे. सो इट इज़ गिवन इन युअर पेज नंबर 7. चलो अभी आप बैठ गए. सो पेज नंबर 7 निकालो एंड देअर इज अ लेसन दैट इज द इंटर रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो बी रेडी with your pen, pencil and yes of course your textbook. Then बघा, हे जे तुम्हाला सुंदर हिरवगार झाड दिसतं याचं एक खोड आहे. बघा, आहे ना, तुम्ही बॉटमपासून इकडेपर्यंत बघू शकता. अगदी कसं आहे? स्ट्रॉंग आहे ना, स्ट्रॉंग आहे. परत ठीक आहे, जाड आहे. म्हणजे आपण जर याला प्रयत्न केला तोडण्याचा तर सहसा आपण याला तोडू शकतो का? नाही तोडू शकत. तुम्ही याच्यानंतर याच्या स्टेम्स दिसते तुम्हाला. बघा किती छान, म्हणजे हिरवगार पानं आली आहेत. तर ही कशामुळे आली असेल? कारण याच्या आधीचा सीझन कोणता होता? ऑफकोर्स विच वन सीझन? दॅट इज द समर. समरमध्ये याचे पानं सुकले असतील, पडलेसुद्धा असतील. पण आता पावसाळा सुरू झाला आहे तर याला हिरवीगार अशी पालवी फुटली आहे आणि हिरवागार रंग या झाडाला आला आहे. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू दॅट वॉट एवर द लिव्हिंग थिंग्स अराउंड अस अँड वॉट एवर अवर लिव्हिंग थिंग्स इट इज कम्प्लिटेड ओनली ड्यू टू द एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या गरजा काय होतात? पूर्ण होतात. सो फर्स्ट वन इज द अबाउट द प्लांट. ओके, प्लांट गिव्ज अस लॉट्स ऑफ थिंग. कुठल्या गोष्टी आपल्याला प्लांट्सपासून मिळत असेल? सो मेन्शन दॅट क्वेश्चन इन युअर नोटबुक. हा प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. का बरं? तुम्हाला याचा आन्सर शोधायचा आहे आणि मला सांगायचं आहे. सो वी गेट लॉट्स ऑफ थिंग फ्रॉम द प्लांट. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट गिव्ज अस ऑक्सिजन. सो फर्स्ट आय वॉन्ट टू टेल यू, तुमच्या टेक्स्टबुकवर एक रिडल्स दिला आहे. बघितलं का? पेज नंबर 7 आहे ना तिथे रिडल्स.
So what is the question? So try to solve that riddles. The riddles is that तिथे एक पिक्चर दिलं आहे एका प्लांट्सचं आणि तिथे काही माणसं किंवा मुलं छोटी उभी आहेत त्या झाडाच्या खाली आहे ना, आणि तुम्हाला ते झाड कोणतं आहे गेस करायचं आहे. हे झाड तुम्ही सांगू शकाल का कुठलं असेल म्हणून? बघा जरा वर बघा, याच्या फांद्या म्हणजे असं सर्वत्र पसरलेल्या आहेत, याचं खोड बघा, हे जे लीव्ज आहेत याच्यावरून तुम्ही सांगू शकाल की हे झाड कुठलं आहे. सो प्रयत्न करा सांगण्याचा किंवा शोधून ठेवा उत्तर, पण मी सांगून देते की हे झाड आहे करंजीचं झाड आहे. सो दॅट प्लांट इज ऑल्सो गिव्ज अस ऑक्सिजन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट प्रोटेक्ट अस फ्रॉम द स्कॉर्चिंग ऑफ सन. स्कॉर्चिंग ऑफ सन मीन्स हे झाड जे आहे ना आपल्याला तीव्र सूर्यप्रकाशापासून पण वाचवू शकतं. सर तुम्ही सॉल्व केलं का आता रिडल्स? सॉल्व केलं असणार ना. सो दॅट प्लांट इज शोईंग इन युअर टेक्स्टबुक दॅट वॉज अ banana tree, right? It gives us oxygen and it can also protect us from the scorching of sunlight. So I want to tell you that plants are the living things because it can growth. बघा तुम्ही मुळापासून बघू शकता तर याची ग्रोथ झाली आहे. बघा आधी हे छोटं असेल हो ना, इथपर्यंत याची वाढ झाली असेल, मग त्याचं ते इथपर्यंत झाले आणि हळूहळू त्याच्या ज्या फांद्या आहे ना त्या अशा पसरत गेल्या. काही वर्षांनी जर या आपण झाडाला बघितलं तर हे कसं दिसणार? सो द लीव्स अँड द स्टेम्स कॅन ग्रोथ आफ्टर फ्यू इयर्स अँड इट बिकम अ बिग प्लांट. याचं जे खोड तुम्हाला दिसतं आहे ना हे असंच राहील का? हे खूप सारं असं कसं होत जाणार आहे? मोठं होत जाणार आहे. बट द लिव्हिंग थिंग्स कॅन कम्प्लिटेड देअर नीड्स इन द सफिशियंट टायमिंग. लिव्हिंग थिंग्सच्या ज्या काही गरजा असतात त्या सारख्या असेल का? ऑफकोर्स नॉट. सो वेअर अवर लिव्हिंग नीड्स आर कम्प्लिटेड ओनली वी कॅन लिव्ह दॅट प्लेस. आपल्या जिथे गरजा पूर्ण होतात आपण त्याच ठिकाणी राहू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल यानंतर मी तुम्हाला काही छोटी झुडपं दाखवणार आहेत. ओके, तर चला बघूया आपण छोटी झुडपं. तर बघा मुलांनो, तुम्हाला ही 2 प्लांट्स दिसत आहे इथे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण पेज नंबर 8वर हे प्लांट्स असे 2 प्लांट्स दिले आहे. बघा 2 प्लांट्स आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही याची हाईट बघू शकता आणि तुम्ही याची हाईट बघू शकता. याची काय वाटते तुम्हाला? कमी आहे. याची कशी वाटते तुम्हाला? जास्ती आहे. ही दोन्ही झाडं वेगळी आहेत ना. बोथ आर द प्लांट्स आर डिफरंट. सो व्हॉट इज द डिफरंट इज दैट वन इज़ द अनादर प्लांट एंड दैट वन इज़ द अनादर प्लांट. तो देखो एक्टिविटी में क्या बताया गया है हमारे. सो वी शुड गिव द वाटर टू दैट बोथ प्लांट. या झाडाला आपल्याला रोज 2 चम्मच वगैरे पाणी द्यायचं आहे आणि या झाडाला आपल्याला रोज किमान 1च चम्मच पाणी द्यायचं आहे. ठीक आहे. काय होईल बरं? तुम्हाला काय डिफरन्स दिसेल या दोन्ही झाडांना जर आपण याला रोज जास्त पाणी दिलं आणि याला कमी पाणी दिलं? काय होईल? तुमच्या घरी पण वेगवेगळी झाडं आहे तर खूप सोपं आहे बेटा हे. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी पण करू शकता. या प्लांटला जर आपण रोज 2 चम्मच किंवा 4 चम्मच जास्त पाणी दिलं तर ऑबियसली याचे रूट्स काय होतील? मुळातून कुजतील कदाचित आणि हे झाड काय होईल? मरून जाईल. आणि ही प्लांट्स जी इतकं छान हिरवगार तुम्हाला दिसत आहे, या प्लांट्सचं काय होणार? तर या प्लांट्सची ग्रोथ कशी होईल? चांगली होईल. सो व्हॉट वी अंडरस्टँड फ्रॉम दॅट ॲक्टिव्हिटी, तुम्ही पण ही घरी करू शकता. मीन्स द वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्लांट, बट इफ वी गिव इट मोर टाईम, याला जर आपण जास्त पाणी दिलं तर ऑफकोर्स हे प्लांट काय होईल? मरून जाईल. आणि याला आपण कमी पाणी दिलं, व्यवस्थित दिलं तर त्याची ग्रोथ जास्त होईल. सो we understand that we should give the limited water to the limited things. आपल्या ज्या काही नीड्स आहेत त्या आपण या सगळ्या हिरव्यागार वातावरणातून, एन्व्हायरमेंटमधून कंप्लीट करू शकतो. हे तर झालं प्लांट्सच्या बाबतीत. ठीक आहे. तर आपण याच्यानंतर जाणून घेऊया ॲनिमल्स. सो ॲनिमल्स आर ऑल्सो द लिव्हिंग थिंग्स. जसं फॉर एक्झाम्पल आहे की टायगर तुम्ही बघितलं असेल. सो टायगर कॅन कम्प्लीट देअर डिझायर्स इन द ॲटमॉस्फिअर. बट सपोज त्याला जर त्याचे भक्ष्य जर त्याच्या वातावरणात किंवा आजूबाजूला मिळाले, ऑफकोर्स त्याला पाणी लागेल ना. मग तो अशाच ठिकाणी वास्तव्य त्याचं करेल की ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल आहे, त्याचे भक्ष्य अवेलेबल असतील आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील. सो वी अंडरस्टँड दॅट द लिव्हिंग थिंग्स कॅन लीड ओनली दॅट प्लेस व्हेअर ही शूड कम्प्लिटेड देअर डिझायर्स. तर मुलांनो, तुम्हाला हा भाग समजला असेल. तर या संबंधीच्या ज्या काही नोट्स आहे अबाउट द ॲनिमल्स त्या आपण आता बघूया ब्लॅकबोर्डवर. ओके. तो देखो बच्चों, अभी हमने है ना प्लांट्स के बारे में जानकारी ली है. सो अवर नेक्स्ट इज द ॲनिमल्स आर अवर फूड. बघा ॲनिमल्स जे आहेत ना आपल्या घरी वेगवेगळे असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ॲनिमल्सपासून मिळत असतात. आपण त्यांना घरी का बरं ठेवत असतो? कारण एकतर ती ठेवली की आपलं मनोरंजनसुद्धा होतं
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर घरी जर ॲनिमल्स ठेवले तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून मिळतात, जसं की मग ते मिल्क असो, एग्स असो किंवा मीट असो, हे की नाही. सो ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. सो हाऊ द ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. तर बघा मुलांना तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 10वर दिला आहे. इथे बघा पिक्चर्स पण दिले आहे की दॅट ॲनिमल्स आर अवर फ्रेंड. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काही गोष्टींना अंडरलाईन करून ठेवायचं आहे. सो द वी कीप ॲनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ अवर नीड्स. म्हणजे काय, तर आपल्या खूप साऱ्या गरजा असतात ना, जसं की आपल्याला रोज सकाळी चहा लागतो, तर चहा बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला दूध हवं असतं. तर हे दूधसुद्धा आहे ना आपल्याला घरी ठेवत असलेल्या ॲनिमल्सपासून मिळत असतं. कुठल्या ॲनिमल्सपासून आपल्याला दूध मिळते? सो मेन्शन दॅट क्वेश्चन इन युअर notebook. What is the question? Which animals gives us milk? Okay. Then next one, we look after them very well and feed them. बघा आपल्या घरी जी काही ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स आपण सगळे ठेवत असतो ना, त्या प्रत्येक ॲनिमल्सची काळजी घेणं आपली गरज आहे. जसं की आपल्याला कधी बरं नसलं तर आपले आईवडील आपल्याला कुठे घेऊन जात असतात? दवाखान्यात घेऊन जात असतात ना. तसंच आपल्या घरी जे काही ॲनिमल्स असतात त्यांची काय घेणं? लुक आफ्टर मीन्स वॉट? त्यांची काळजी घेणं. इफ सपोज दे आर इल, सो वी शूड टेक आउट देम इन द हॉस्पिटल. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं. देन फीड देम, त्यांना प्रॉपरली जे फूड त्यांच्यासाठी बेटर आहे ते फूड त्यांना सुद्धा देणं ही काय आहे? आपली जबाबदारी आहे. सो दॅट्स ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. सो वॉट? वी शूड लुक आफ्टर देम. आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. and next we should give them the proper food. Then animals to return our affection. It means that आपल्या घरी जी काही ॲनिमल्स आपण डोमेस्टिक ॲनिमल्स ठेवतो ना, तर आपण त्यांची खूप काळजी घेतो. त्या सगळ्यांची एक आपुलकी, माया किंवा जिव्हाळ्याचं नातं आपलं असतं. तर त्या बदल्यात ते ॲनिमल्ससुद्धा आपल्याशी अफेक्शन्स किंवा आपल्याला तेवढा जीव लावतात. बघा कधी कधी काय होतं की तुम्ही समजा शेतातून आले असतील तुमचे बाबा वगैरे, तर एखादी डॉग वगैरे असेल तर तो लगेच धावत अंगावर येतो. का बरं? कारण त्याला वाटते की नाही, अरे आपल्या शेतातले किंवा आपल्या घरचे लोक कोणीतरी आले आहेत. हे काय झालं? एक आपुलकीचं नातं झालं. सो वॉट? द ॲनिमल्स कॅन रिटर्न अस द सेम अफेक्शन. ओके. देन नेक्स्ट वन, सम ॲनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स अँड ड्रॉइंग कार्ड्स. बघा आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत ना, म्हणजे छत्री घेऊन तुम्ही मस्त पावसात भिजून येत असाल. पण शेतामध्ये बघितलं का तुम्ही, जे काही बुलक्स आहेत किंवा बुलक कार्ड्स आहेत ते मेहनत करत आहेत ना. सो वॉट? द ॲनिमल्स आर युजफुल फॉर कॅरिंग अ बर्डन. शेतीचे जे काही कामं आता सध्या सुरू आहेत ना, तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला घेऊन जावं लागते शेतामध्ये. सो फॉर कॅरिंग दिस बर्डन्स द ॲनिमल्स आर युजफुल. जसं की कॅमल्स वगैरे यूज केले जातात काही ठिकाणी. देन द बुलक्स ऑल्सो द यूज फॉर कॅरिंग द बर्डन्स ऑल्सो. देन द ड्रॉइंग कार्ड्स. ओके. ड्रॉइंग कार्ड मीन्स वॉट? ज्या काही बैलगाडी आपण आपल्या आजूबाजूला बघतो ना, तर त्यासुद्धा बैलांचा वापर करून आपण शेतामध्ये माल किंवा इतर गोष्टी नेण्यासाठी करू शकतो. सो वॉट? द ॲनिमल्स आर व्हेरी युजफुल फॉर द कॅरिंग बर्डन्स and the other things. So domestic animals used to help with the heavy farm work. जसं मी तुम्हाला इथे सांगितले की शेतातली वेगवेगळी कामं करण्यासाठी आपण बैलांचा वापर करत असतो. बैलपोळ्याच्या दिवशी आपण त्याची पूजासुद्धा करत असतो. तर अशा वेगवेगळे ॲनिमल्स आहेत की जे आपल्याला हेवी फार्म वर्क शेतामध्ये करण्यासाठी काय करत असतात? हेल्प करत असतात. फॉर एक्झाम्पल द बुलक्स ऑल्सो. देन व्हॉट आर द अदर ॲनिमल्स विच हेल्प अस इन द हेवी फार्म वर्क. शेतातील जी काही जड कामं आहेत ना, ती कामं करण्यासाठी कुठले ॲनिमल्स हेल्प करत असतात? सो मेन्शन दॅट सेकंड क्वेश्चन. व्हॉट? विच ॲनिमल्स आर हेल्प इन द फार्म वर्क इन द फील्ड. शेतात कामं करण्यासाठी कुठले ॲनिमल्स हेल्प करतात? सो मेन्शन दॅट क्वेश्चन and you have to find out the answers. Okay. So what are the things that we get from the animals? कुठल्या गोष्टी आपल्याला ॲनिमल्स पासून मिळत असतात. जर आपण त्या ॲनिमल्सला तर आपले फ्रेंड्स मानतो, नाही का? सो वी गेट द बेसिकली eggs, then meat. Okay. Next one is the milk and some several
other things. So that we get from the animals. So animals gives us the things like the eggs, meat, मिल्क अँड सेवरल अदर थिंग्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ॲनिमल्सपासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळतात, तर त्या कुठल्या आहे हाही तुम्हाला शोधायचं आहे. फॉर एक्झाम्पल एग्स, मीट अँड मिल्क या गोष्टींचा वापर करून सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी आपल्या घरी बनवू शकतो किंवा मार्केटला वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. सो व्हॉट आय टेल यू दॅट ॲनिमल्स यूज टू हेल्प विथ द हेवी वर्क. मीन्स ॲनिमल्स कॅन gives us lot of things and it can help us in the other things. So ki for example dogs. Okay, so how the dogs is helpful for us? So dogs is guard the house. Dog is guard the house. Then next one is sheep. तुम्ही शीप बघितली असेल. व्हॉट वी गेट फ्रॉम द शीप? सो द शीप्स गिव्ज अस वूल. अँड थर्ड वन इज द काऊ. काऊ और बफेलो. ओके, सो काऊ अँड बफेलो गिव्ज अस मिल्क. तर बघा तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 10वर इथे दिलेलं आहे की व्हॉट वी गेट फ्रॉम द ॲनिमल्स. सो ॲनिमल्स आर अवर फ्रेंड. इथे काही पिक्चर्स पण दिले आहे. सो बेसिकली वी गेट द डॉग्स वी यूज द डॉग्स बिकॉज द डॉग्स गार्ड अवर हाऊस. आपण आपल्या घरी कुत्रा पाळत असतो का, तर तो आपल्या घराची काय करत असतो, राखण करत असतो, गार्ड करत असतो. देन द शीप्स है ना, खूप सारे लोक शीप्सचा पण उपयोग करून घेतात का, तर शीप्स गिव्ज अस वूल. आपल्याला त्याच्यापासून वूल मिळते आणि ज्यापासून सुंदर असे लोकर्सचे कपडे तयार करता येतात जे आपण हिवाळ्यामध्ये घालत असतो. अँड देन द काऊ अँड द बफेलो. सो काऊ अँड बफेलो गिव्ज अस मिल्क, जे आपण सकाळी चहासाठी उपयोग करतो किंवा दुधाचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण उपयोग करत असतो. सो दॅट वी गेट फ्रॉम द काऊ अँड बफेलो. तर मुलांनो, आज आपण आजच्या क्लासमध्ये द इंटर रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग थिंग्सचा पहिला भाग बघितला आहे, ज्यामध्ये व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स, व्हॉट आर द नीड्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स अँड हाऊ द ॲनिमल्स आर अवर फ्रेंड्स. ॲनिमल्सची आपण काळजी कशी घ्यायला पाहिजे हा सगळा भाग आपण आज बघितला. यासंबंधीचा दुसरा भाग ज्यामध्ये व्हॉट आर द लिव्हिंग थिंग्स अँड हाऊ इट इज वर्क, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स, तर यासंबंधीची सगळी माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्ही हे सगळे पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करा आणि याच्यासोबतच अभ्याससुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.